Hello everyone, once again I welcome all of you to this course of spoken English, the ABC of English. यामधला चौथा टॉपिक आपण डील करत आहोत वॉच वर. यामध्ये आज आपण न्यू स्ट्रक्चर, नवीन एक स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत. पण त्या अगोदर मला एक सांगा, वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास? तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? जर उपस्थित असाल तर कमेंट मध्ये यस लिहा. जर तुम्ही नवीन असाल, आज तुमचा फर्स्ट क्लास असेल, पहिला क्लास असेल तर कमेंट मध्ये न्यू लिहा. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मी स्ट्रक्चर लिहून देतो. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे आणि सोपं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहे ना ते पण खूप सिंपल आहे. त्याचा खूप यूज होतो, बऱ्याच ठिकाणी यूज होतो. तर स्ट्रक्चर बघा एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस was were प्लस ऑब्जेक्ट प्लस टू प्लस V1 हे स्ट्रक्चर आहे ना. सिंपल स्ट्रक्चर. काही मुलांना खूप मोठं स्ट्रक्चर वाटत असेल. नाही यार, खरंच खूप सिंपल स्ट्रक्चर आहे. तुम्ही एकदा वाचून तर बघा, प्रॅक्टिस करा थोडीफार. प्रॅक्टिस केली ना सगळं काही सोपंच वाटतं. प्रॅक्टिस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत सर्व गोष्टी अवघड वाटतात. जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो ना तेव्हा सर्व गोष्टी आपल्याला सिंपल लागतात. ते म्हणत नाही का, कोणतीही गोष्ट करण्या अगोदर आपल्याला अवघड वाटते पण केल्यानंतर खूप सोपी वाटते. पहिले करून पाहायचं मग सोपीच वाटते. तर बघा याच्यावर आपण फॉर एक्झाम्पल्स बघू. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय, मी तुम्हाला भेटायला खूप एक्साइटेड होतो. तर मी कसं म्हणणार? आय वॉज व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. मी कसं म्हणणार? आय वॉज व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. मी म्हणणार आय वॉज व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. मी तुम्हाला भेटायला खूप एक्साइटेड होतो. आय वॉज व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय ते मला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड होते. तर तुम्ही कसं म्हणणार? दे वर व्हेरी एक्साइटेड टू मीट मी. ते मला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड होते. काय म्हणणार तुम्ही? दे वर व्हेरी एक्साइटेड टू मीट मी. ते मला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड होते. ते वर व्हेरी एक्साइटेड टू मीट मी. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्हाला पार्टीत भेटून मला खूप आनंद झाला. तर मी कसं म्हणणार? आय वॉज व्हेरी हॅपी टू मीट यू इन द पार्टी. तुम्हाला पार्टीत भेटून मला खूप आनंद झाला. आय वॉज व्हेरी हॅपी टू मीट यू इन द पार्टी. मी काय म्हणणार त्या ठिकाणी? आय वॉज व्हेरी हॅपी टू मीट यू इन द पार्टी. आय वॉज व्हेरी हॅपी टू मीट यू इन द पार्टी. तुम्हाला पार्टीत भेटून मला खूप आनंद झाला. तुम्ही सेंटेन्सला म्हणून पहा बरं, ट्राय करून पहा. तुम्हाला म्हणता येते का? एकदा ट्राय करा. हे बघा 3 भागामध्ये म्हणायचं. कसं म्हणायचं माहिती का? आय वॉज व्हेरी हॅपी टू मीट यू इन द पार्टी. ट्राय करा म्हणून बघा, म्हणता येईल तुम्हाला. ट्राय करा तेव्हाच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. आता बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचंय, तुम्ही मला भेटायला एक्साइटेड होते का? आता प्रश्न करायचा आहे आपल्याला, तुम्ही मला भेटायला एक्साइटेड होते का? तर कसं विचारणार? वर यू एक्साइटेड टू मीट मी? काय विचारायचं? वर यू एक्साइटेड टू मीट मी? काय विचारायचं? वर यू एक्साइटेड टू मीट मी. तुम्ही मला भेटायला एक्साइटेड होते का? हा काय क्वेश्चन आहे. दॅट्स क्वेश्चन. आता फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन करायचा, तुम्ही प्लॅन जाणून घेण्यासाठी एक्साइटेड होते का? एखादा प्लॅन कोणी तुम्हाला दाखवलाय आणि तुम्ही तो प्लॅन जाणून घेण्यासाठी एक्साइटेड होते का? तर कसं म्हणणार? वर यू एक्साइटेड टू नो द प्लॅन. काय म्हणायचं? वर यू एक्साइटेड टू नो द प्लॅन. तुम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी? वर यू एक्साइटेड टू नो द प्लॅन. तुम्ही प्लॅन जाणून घेण्यासाठी एक्साइटेड होते का? वर यू एक्साइटेड टू नो द प्लॅन. तुम्ही प्लॅन जाणून घेण्यासाठी एक्साइटेड होते का? अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणत नाही का, वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास? तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? असं सेंटेन्स म्हणतो ते याच टॉपिक मधलं आहे. वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास? तुम्ही मागच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? तर ते सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊ. वर यू प्रेझेंट इन द लास्ट क्लास. तुम्ही आधीच्या क्लासमध्ये उपस्थित होता का? अशा पद्धतीने. आता काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. हे बघा, प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाही ना
तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. प्रत्येक सेंटेन्सला मी किती वेळेस म्हणतो, मी 3-4 वेळेस प्रत्येक सेंटेन्सला म्हणतो. तुम्हाला सुद्धा म्हणावंच लागेल, प्रॅक्टिस करावंच लागेल, त्याच वेळेस तुम्हाला इंग्लिश बोलता येईल यार, अदरवाईज तुम्हाला बोलता येणार नाही इंग्लिश. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय मी बिझनेस सुरू करण्यासाठी तयार होतो, तर मी कसं म्हणणार, आय वॉज रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. मी हा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार होतो, तर मी कसं म्हणणार, आय वॉज रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. आय वॉज रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. मी काय म्हणणार, आय वॉज रेडी. आय वॉज रेडी. I was ready to start this business. Start this business. मी हा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार होतो. मी हा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार नव्हतो. मला नाही आवडला तो बिझनेस, मी नव्हतो तयार करण्यासाठी, बिझनेस सुरू करण्यासाठी मी तयार नव्हतो. तर कसं म्हणणार, आय वॉज नॉट रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. मी हा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार नव्हतो. आय वॉज नॉट रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. काय म्हणणार तुम्ही, आय वॉज नॉट रेडी टू स्टार्ट दिस बिझनेस. निगेटिव्ह याचं I was not ready. I was not ready to start this business. Start this business. I was not ready to start this business. मी हा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार नव्हतो. अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल मी राहुलकडे जाण्यासाठी तयार नव्हतो, तर मी कसं म्हणणार, आय वॉज नॉट रेडी टू गो टू राहुल. आय वॉज नॉट रेडी टू गो टू राहुल. मी राहुलकडे जाण्यासाठी तयार नव्हतो. आय वॉज नॉट रेडी टू गो टू राहुल. काय म्हणणार मी त्या ठिकाणी, आय वॉज नॉट रेडी. आय वॉज नॉट रेडी. आय वॉज नॉट रेडी टू गो टू राहुल. गो टू राहुल. मी राहुलकडे जाण्यासाठी तयार नव्हतो. मी मुंबईला जाण्यासाठी तयार होतो. आता मला म्हणायचं मी मुंबईला जाण्यासाठी तयार होतो, तर मी कसं म्हणणार, आय वॉज रेडी टू गो टू मुंबई. आय वॉज रेडी टू गो टू मुंबई. मी मुंबईला जाण्यासाठी तयार होतो. भूतकाळामध्ये सेंटेन्स आहे, मी मुंबईला जाण्यासाठी तयार होतो. आय वॉज रेडी टू गो टू मुंबई. काय म्हणायचं, आय वॉज रेडी. आय वॉज रेडी. आय वॉज रेडी टू गो टू मुंबई. मी मुंबईला जाण्यासाठी तयार होतो. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो, पण तू आता फॉर एक्झाम्पल तुमचा मित्र आहे, तो आलाच नाही यार माझ्याकडे, पण मी तयार होतो कॉलेजला जाण्यासाठी. आय वॉज रेडी टू गो टू कॉलेज. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार होतो. आय वॉज रेडी टू गो टू कॉलेज. काय म्हणायचं, आय वॉज रेडी टू गो टू कॉलेज. आय वॉज रेडी टू गो टू कॉलेज. हे बघा, गो टू कॉलेज V1 प्लस ऑब्जेक्टचं स्ट्रक्चर आहे. आय वॉज रेडी इथलं घेतलं आपण, आणि हे गो टू कॉलेज कुठे V1 प्लस ऑब्जेक्ट. ज्या विद्यार्थ्याने, ज्या मुलाने आपला V1 प्लस ऑब्जेक्टचा पहिला स्ट्रक्चर बघितला, पहिला लेक्चर बघितला असेल, त्याला हे सेंटेन्स ऑटोमॅटिक येतील. खूप सिंपल सेंटेन्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय मी दिल्लीला जाण्यासाठी तयार होतो. आय वॉज रेडी टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी तयार नव्हतो. आता मला निगेटिव्ह करायचंय, मी दिल्लीला जाण्यासाठी तयार नव्हतो, तर मी कसं म्हणणार, आय वॉज नॉट रेडी टू गो टू दिल्ली. आय वॉज नॉट रेडी टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी तयार नव्हतो. आय वॉज नॉट रेडी. काय म्हणायचं मी काय म्हणेल, आय वॉज नॉट रेडी. आय वॉज नॉट रेडी. आय वॉज नॉट रेडी टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी तयार नव्हतो. अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं मी इंटरेस्टेड नव्हतो. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. मी इंटरेस्टेड नव्हतो दिल्लीला जाण्यासाठी. आय वॉज नॉट इंटरेस्टेड टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी तयार नव्हतो. इंटरेस्टेड नव्हतो. आय वॉज नॉट इंटरेस्टेड टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी इंटरेस्टेड नव्हतो. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. आय वॉज नॉट इंटरेस्टेड. आय वॉज नॉट इंटरेस्टेड टू गो टू दिल्ली. मी दिल्लीला जाण्यासाठी इंटरेस्टेड नव्हतो. आय वॉज नॉट रेडी. आय वॉज नॉट इंटरेस्टेड गो टू दिल्ली. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स करू शकता. क्रिएट अनेक सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. तुमच्या मनाने सुद्धा सेंटेन्स तयार करा. हे बघा, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही आणि स्वतःच्या मनाने सेंटेन्स तयार करून पाहत नाही, तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश येत नाही. मी तुम्हाला कितीही सेंटेन्स लिहून दिले तुम्ही शिकू शकत नाही इंग्लिश. तुम्हाला काय करणार माहिती का, प्रत्येक सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार. प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचंय. बघा कसं करायचं. आय वॉज व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. आय वॉज नॉट व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. वॉज आय व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. वॉज आय नॉट व्हेरी एक्साइटेड टू मीट यू. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करणार. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं जास्त तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पण येईल आणि तुम्हाला इंग्लिश येईल. असं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही मला इंग्लिश येते असं तुम्हाला वाटायला लागेल. नक्कीच हे 100% खरं आहे. तर चला व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट.